आज मॅगी बनवायचा प्लॅन केला। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मॅगी बनवते मी। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून कांदा परतायला टाकून दिला। कधी कधी साध्या पद्धतीतली मॅगी सुद्धा खाऊन बघायची, चवेला अगदी छान लागते। आता हळद आणि पाणी टाकताना मी शूटच केलं नाही, विसरून गेले होते। त्यामध्ये लगेचच मॅगी मसाला टाकून घ्यायचा। मसाला मिक्स झाल्यानंतर लगेचच मॅगी टाकून घ्यायची। मॅगीवरती मस्तपैकी झाकण ठेवून मॅगी बनवायला ठेवून दिली। ऍड मध्ये दाखवतात 2 मिनिटात मॅगी बनते, पण तसं काही नाही बरं का, 10-15 मिनिटं लागूनच जातात। या चटोर रेसिपीसाठी काही ना काहीतरी बनवतच राहावं लागतं। आता मॅगी बनवत होते म्हटल्यावर मॅगीचा वास लागला ना बबडीला। एखादा चांगला पदार्थ दिसला का बबडीचं चालू होऊन जातं मला लाडीगोडी लावायचं काम। तर मम्मीचा राग कसा जातो, मम्मीला किशी दिल्यानंतर तिला असं वाटत असतं की किशी दिल्यानंतर लगेच मला खायला भेटेल। मॅगी झाली होती रेडी, मग काय ताटात काढून घेतली आणि खाऊनही घेतली आम्ही दोघींनी। पटापट अशी मॅगी खाऊन घेतली, कारण की बबडीचे गिफ्ट दाखवायचे होते। सगळ्यात अगोदर बबडीच्या पप्पांच्या मित्रांनी असा क्यूट टेडी आणलेला होता। त्यानंतर दीपक मामा आणि मामीने मस्तपैकी आणलेली होती एक क्यूट डॉल। ही डॉल क्यूट दीदीने आणलेली होती। अजून एक डॉल आलेली होती, ती दर्शना आणि मोनूने आणलेली होती। हा ड्रेस बबडीच्या आजीने आणलेला होता, खूपच छान ड्रेस होता, आम्हाला तर फार आवडला। हा ड्रेस आकांक्षा दीदी आणि पिऊ दीदी दोघींनी मिळून आणलेला होता, खरंच खूपच छान ड्रेस होता। त्यानंतर ही गाडी मामा मामी आणि आजीने घेऊन आलेले होते। आणखी एक गिफ्ट होतं, हे तिच्या रोहित काकाने आणलेलं होतं, खूपच छान होतं, तिला फार आवडलं। सर्व गिफ्ट इतके छान छान आहेत ना की तिला असं झालंय कोणत्या बरोबर खेळून कोणत्या बरोबर नाही। हे गिफ्ट थोडस महाग आहे, जे की दीपक काकाने घेतलं होतं। खूपच सुंदर अशी चांदीची चेन होती। खरंच सर्वजण एवढे मनापासून बबडीच्या बर्थडेला आले आणि इतके सुंदर गिफ्ट दिले, त्याबद्दल खूप सारं थँक्यू। आमच्या एका फोनवरती सर्वजण आले, त्याबद्दल खरंच खूपच थँक्यू। चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।